श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळी दरवर्षी नवा उत्साह घेऊन येते. खाद्यपदार्थ, नवे कपडे, पाहुणे यांची रेलचेल असते. तर घरातील स्त्रीवर्ग किचनमध्ये फराळ तर अंगणामध्ये स्वच्छता आणि सजावट करण्यात मग्न असते. कारण दिवाळीच्या आधी घर साफ करावे लागते. अशी मान्यता आहे की देवी लक्ष्मी प्रत्येक घरामध्ये प्रवेश करते. जे घर स्वच्छ, सुंदर आणि शांत असेल तिथे ती नांदते. त्यामुळे तुटलेल्या वस्तू, अस्वच्छता असलेल्या घरात, कलह असलेल्या घरात ती कधीही थांबत नाही. घर स्वच्छ ठेवल्याने घरामध्ये देवी लक्ष्मी तर प्रवेश करते, सोबतच गजानन गणपती आणि गणपतीच्या दोन धर्मपत्नी रिद्धी आणि सिद्धी सुद्धा प्रवेश करतात. तर मग साफसफाई करत असताना कोणत्या वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहेत? कारण या वस्तू घराबाहेर काढणं अतिशय महत्वाचं आहे. कारण या वस्तू देवी लक्ष्मीला सुद्धा आवडत नाहीत. मग त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या बाहेर फेकायच्या आहेत? कुठल्या वस्तू घरात ठेवायच्या, कुठल्या बाहेर फेकायच्या आहेत? याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. दिवाळी आधी प्रत्येकाच्या घरामध्ये साफसफाई सुरू असेल. घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ केला जातो. कारण दिवाळी हा सण वर्षातील सर्वात मोठा सण असतो. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे लोक दिवाळीची वाट बघत असतात. तसं तर रोजच आपण आपल्या घराची साफसफाई करत असतो, पण दिवाळी येण्यापूर्वी घराचा कोपरा स्वच्छ केलाच पाहिजे. असं म्हणतात ना, जिथे जिथे हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी फिरे. कारण दिवाळी हा सण सकारात्मकता आणि वैभवाचं प्रतीक आहे. लक्ष्मी पूजनाच्या पूर्वी लोक आपल्या घराची साफसफाई करतात. मात्र साफसफाई करताना काही जुन्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्या सांभाळून ठेवल्या जातात. पण असं करणं अत्यंत चुकीचं आहे. काही वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. अशा वस्तू घरात ठेवल्याने घरात लक्ष्मीसह सुख समृद्धी नांदत नाही. त्यामुळे साफसफाईचे योग्य नियोजन करत असताना नकारात्मकता निर्माण करणाऱ्या वस्तू त्वरित आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत. तर सुरुवात आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच करायची आहे. घरात सर्वात महत्त्वाचा असतो तो प्रवेशद्वार. त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा व्यवस्थित असणं आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा व्यवस्थित नसेल तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्यामुळे तुटलेला दरवाजा दुरुस्त करावा किंवा बदलून नवीन आपल्याला लावायचा आहे. कारण महालक्ष्मीचा प्रवेश हा लक्ष्मी पूजन करत असताना मुख्य प्रवेशद्वारातूनच होत असतो. म्हणजे आपले मुख्य दार तुटलेले असेल किंवा खराब झालेले असेल तर अशा घरामध्ये ती प्रवेश करत नाही. बऱ्याचशा घराच्या दारामधून आवाज येत असेल तर तो देखील दुरुस्त करून घ्यावा. कारण असा आवाज येणं हे देखील एक नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. बघा, मुख्य प्रवेशद्वारामधूनच नाही तर तुम्ही समोर जर सेफ्टी डोअर लावलेला असेल त्यामधून देखील बऱ्याचदा ते दार आवाज करतं. असे आवाज करणारे दारं असतील किंवा तुमच्या घरातील फर्निचर असेल ते देखील तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचं आहे आणि दिवाळीपूर्वीच तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. बघा, दार जर तुटलेलं फुटलेलं असेल तर ते तुम्हाला दिवाळी आधी ताबडतोब काढून फेकायचं आणि नवीन दार तुम्हाला लावायचं आहे. तुम्ही स्वतःच्या घरी राहत असाल तर तुम्ही ही गोष्ट करणारच, पण जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्ही घरमालकाला तशी विनंती करू शकता आणि लक्ष्मी पूजनाच्या आधी तुमचं घराचं दार जे आहे ते तुम्ही बदलून घ्यायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारासोबतच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर उंबरठा असणं आवश्यक आहे. उंबरठा जर घराला असेल तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. उंबरठ्यावरूनच देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करते. त्यामुळे प्रत्येक घराला उंबरठा हा असायला हवा. नसेलच तर फरशीचा उंबरठा असला तरी चालेल. पण पहा, दार पूर्ण लाकडाचं आणि खाली फरशीचा उंबरठा बसवलेला असेल तर ती चौकट पूर्ण होत नाही. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उंबरठा दिवाळीपूर्वी बसवायचा आहे आणि जर शक्य नसेल तर फरशीचा उंबरठा असेल तरीही चालेल. पण बऱ्याच जणांच्या घरामध्ये फरशीचा उंबरठा देखील तुटलेला असतो, त्याला चिरा पडलेल्या असतात, भंग पावलेला असतो. असा उंबरठा देखील मुख्य प्रवेशद्वारावरती असू नये. तो देखील तुम्ही ताबडतोब बदलू शकता. लाकडाचा शक्य नसला तरी किमान एक फरशीचा तुकडा तरी तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरठ्याच्या स्वरूपात तुम्हाला लावायचा आहे. आणि दिवाळीच्या 5ही दिवसामध्ये आपल्या घरासमोरील मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते रोजच्या रोज आपल्याला स्वच्छ करायचं आहे. फारसा वेळही लागत नाही. अगदी 5 मिनिटात हे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून होतं. आता घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून आपण वळूयात देवघराकडे. देवघर हे आपल्या घरातील अतिशय महत्त्वाचं स्थान. एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये इथूनच संचारते. त्यामुळे देवघराची साफसफाई करत असताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं नाही. जसं की देवघरामध्ये आपण जे वस्त्र अंथरतो
ते फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं. दिवाळीमध्ये आपण स्वतःसाठी कपडे घेतो, घरासाठी लागणाऱ्या किंवा घराच्या सजावटीसाठी आपण अनेक वस्तूंची खरेदी करतो. मग आपल्या देव्हाऱ्यातील देवांकडे दुर्लक्ष नको व्हायला. सर्व देवी देवतांसाठी नव्याने तुम्हाला अलंकार घ्यायचे आहेत. जुने खराब झालेले अलंकार किंवा वस्त्र असतील तर ते तुम्हाला ताबडतोब काढून फेकायचे आहेत. शिवाय तुमच्या देवघरात जर देवांच्या तुटलेल्या, फुटलेल्या, भंग पावलेल्या मूर्ती असतील तर अशा मूर्तींचं तुम्हाला विधिवत विसर्जन करायचं आहे. मूर्तीसोबतच बऱ्याच जणांच्या घरामध्ये तुटलेल्या, फुटलेल्या महालक्ष्मीच्या किंवा एखाद्या देवी देवतांच्या फोटो फ्रेम्स असतात. तुमची कितीही श्रद्धा त्या देवी देवतांवर असली तरी ह्या तुटलेल्या फ्रेम्स ज्या आहेत त्या घरामध्ये नकारात्मकता पसरवतात आणि यामुळे देवी देवतांचे आशीर्वाद तर मिळत नाही, पण तुम्हाला त्यांचे दोषच लागतात. त्यामुळे ह्या ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्हाला ताबडतोब घराबाहेर काढून फेकायच्या आहेत आणि देवांना देखील दिवाळीमध्ये नवीन वस्त्र, नवीन अलंकार खरेदी करून आणायचे आहेत. दिवाळी हा सण दिव्याचा असतो, त्यामुळे जर देवघरामध्ये तुम्ही असा दिवा ठेवलेला आहे जो खूप खराब झालेला आहे, तुटलेला आहे, फुटलेला आहे, तर असा दिवा देखील तुम्हाला दिवाळीपूर्वी ताबडतोब बदलायचा आहे. शिवाय आपण दिवाळीमध्ये 5 तरी पणत्यांची खरेदी करावी असं म्हणतात. जरी तुमच्या घरामध्ये आधीपासूनच मातीच्या पणत्या ह्या असतील तरी देखील त्या वापरलेल्या असतात आणि दिवाळीमध्ये तुम्ही कितीही कॅन्डल्स लावा तरी देखील जोपर्यंत मातीचे दिवे तुमच्या घरामध्ये लागत नाहीत तोपर्यंत देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करत नाही. असं नाही की हे जुने दिवे तुम्ही टाकूनच द्यायचे आहेत, ते स्वच्छ धुवून तुम्ही वापरू शकता जर ते सुस्थितीमध्ये असतील. हे दिवे देखील तुटलेले असतील किंवा खूप खराब झालेले असतील तर असे दिवे देखील तुम्हाला घरामध्ये ठेवायचे नाहीत, ते देखील तुम्हाला ताबडतोब बदलायचे आहेत. आता त्यानंतर आपण वळूयात आपल्या घराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग, ते म्हणजे आपलं स्वयंपाकघर. स्वयंपाकघरामध्ये देवी अन्नपूर्णेचा वास असतो. स्वयंपाकघराची साफसफाई ही दिवाळीमध्ये व्हायलाच हवी. ज्यांनी पितृपक्षामध्ये घराची साफसफाई केलेली आहे, स्वयंपाकघराची साफसफाई केलेली आहे, भांडी वगैरे स्वच्छ धुवून झालेली आहे, तरी देखील दिवाळीपूर्वी देखील थोडीफार स्वच्छता करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण धूळ जी आहे ती रोजच येत असते आणि रोज येणारी ही धूळ आपल्या स्वच्छ केलेल्या स्वयंपाकघरातील भांड्यांवरती बसते. त्यामुळे घरातील प्रत्येक भांडं जे आहे ते स्वच्छ व्हायला हवं. जर तुमची काही स्वच्छता राहिलेली असेल तर ती तुम्ही आता दिवाळीपूर्वी पूर्ण करून घ्यायची आहे. यामध्ये काही डबे असतील किंवा एखाद्या भागाची स्वच्छता तुमची त्यावेळेस राहून गेली असेल, ती देखील तुम्हाला करून घ्यायची आहे. पण स्वच्छता करत असताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं नाही. स्वयंपाक खोलीमध्ये देखील अशा बऱ्याच गोष्टी असतात, त्या पडलेल्या असतात आणि त्या आपल्याला कितीही प्रिय असल्या तरी देखील त्या आपल्याला ताबडतोब घराबाहेर काढून टाकायच्या आहेत. कारण अशा गोष्टी स्वयंपाकघरामध्ये ठेवणं म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवीचा अपमान करण्यासारखं आहे. बघा, स्वयंपाक खोलीची साफसफाई करत असताना बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी दिसतात ज्या तुटलेल्या फुटलेल्या असतात. पण त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही. तुटलेले फुटलेले कप असतील, मग असतील, ते देखील आपल्याला ताबडतोब बदलायचे आहेत. कारण ह्या वस्तू ज्या आहेत त्या घरामध्ये नकारात्मकता पसरवतात आणि असे खराब झालेले कप देखील घरामध्ये ठेवू नये. म्हणून साफसफाई करत असताना या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. आता या वस्तूंसोबतच घरामध्ये काही आपल्या स्टीलच्या वस्तू असतात किंवा भांडी असतात जी खूप खराब झालेली असतात. पण बऱ्याच जणांचा त्या भांड्यांमध्ये एवढा जीव असतो, ती तुटलेली फुटलेली कितीतरी वर्षापासून स्वयंपाक खोलीमध्ये पडलेली असतात, तरी देखील त्या बदलत नाहीत किंवा काढून टाकत नाहीत. पण ही चूक तुम्हाला अजिबात करायची नाही. बघा, ही भांडी तुमच्या लग्नातली असतील तरी देखील चिरा पडलेली, खराब झालेली भांडी ही घरामध्ये नकारात्मकता पसरवतात. मग ही चूक तुम्हाला अजिबात करायची नाही. तुटलेली फुटलेली भांडी जी असतील ती तुम्हाला ताबडतोब घराबाहेर काढायची आहेत. पण जी भांडी खूप जुनी आहेत पण अजूनही सुस्थितीमध्ये आहेत, ती तुम्ही तशीच ठेवू शकता, हरकत नाही. त्याचबरोबर स्वयंपाकघरातील एक अतिशय महत्त्वाची वस्तू, पण बऱ्याचदा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, ती देखील आपल्याला ताबडतोब दिवाळीपूर्वी बदलायची आहे. घराबाहेर ती वस्तू काढून टाकायची आहे. तर ती वस्तू कोणती आहे? तर पहा, आपल्या किचनची आपण साफ-सफाई करतो किंवा भांडी घासतो. ती जी घासणी असते, मग ती तारेची असेल किंवा स्क्रबर असेल, तर ते खराब झालेलं असतं, पण त्याकडे बऱ्याचदा आपण दुर्लक्ष करतो. ही घासणी आपण गॅस ओटा क्लीन करण्यासाठी म्हणा किंवा भांडी घासण्यासाठी वापरतो. आता ती कितीही चांगली असली, जर तुम्ही नवीन वापरली असेल, तरी देखील ती तुम्हाला दिवाळीपूर्वी बदलायची आहे आणि ती जर खराब झालेली असेल, तरी देखील बदलायची. याचं कारण मी तुम्हाला सांगते, की बघा, बऱ्याचशा घरांमध्ये नॉन-व्हेज होतं आणि नॉन-व्हेज तयार केल्यानंतर गॅस ओट्यावरती जर काही सांडलेलं असेल, तर याच घासणीने ते स्वच्छ केलं जातं. ते देखील अशाच घासणीने स्वच्छ केले जातात. पण आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या वेळेस फराळाचं करतो, देवीसाठी नैवेद्य तयार करत असतो. अशा घासणीने धुतलेल्या किंवा स्वच्छ केलेल्या भांड्यांमध्ये आपण फराळाचं कसं काय बनवायचं? तर त्यामुळे तुम्हाला दिवाळीपूर्वी जुनी खराब झालेली घासणी जी आहे ती ताबडतोब बदलायची आहे.
त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये रोजच्या वापरामध्ये बऱ्याचशा अशा इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी असतात, अप्लायन्सेस असतात, जे आपण वापरतो, त्याचा उपयोगही आपल्याला होतो. पण त्या वस्तू जर खराब झालेल्या असतील, खूप दिवसापासून बंद पडलेल्या असतील, तर त्या तुम्ही फेकून द्याव्यात असं नाही, पण त्या तुम्ही दुरुस्त करून आणू शकता. यामध्ये मिक्सर असेल, मिक्सरचं एखादं भांडं खूप दिवसापासून खराब झालेलं असतं, ते तुम्ही बदलून आणायचं आहे. मिक्सर जर व्यवस्थित चालत नसेल, तर ते तुम्हाला बरोबर करून आणायचं आहे किंवा ते बदलू शकता. जर तुमच्या घरामध्ये इतर काही इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस असतील, ते बंद पडलेले असतील, ते तुम्हाला ताबडतोब मग घराबाहेर काढून फेकायचे आहेत. याशिवाय घरामध्ये बंद पडलेले कोणतेही उपकरणं नसावेत. ज्यामध्ये बंद पडलेल्या घड्याळ असतात, पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. बंद पडलेली घड्याळ ही वास्तुशास्त्रानुसार अत्यंत घातक असते. तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते आणि घरामध्ये सतत वादविवाद, भांडण, कलह होतात. त्यामुळे बंद पडलेली घड्याळ असेल, तर ते तुम्ही दुरुस्त करा किंवा ती दुरुस्त होणार नसेल, तर तिला तुम्हाला ताबडतोब काढून फेकायचं आहे. याशिवाय घरामध्ये साफ करताना अशा काही तुम्हाला वस्तू सापडतात, ज्यात उगाचच आपण ठेवलेल्या असतात, त्या देखील नकारात्मक ऊर्जाच घरामध्ये पसरवतात आणि अशी नकारात्मक ऊर्जा ज्या घरामध्ये असते, तिथे देवी लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. दिवाळीच्या आधी तुम्ही व्यवस्थित नियोजन करून एक-एक कोपरा न कोपरा स्वच्छ करा. पण ज्याही गोष्टी तुम्हाला अनावश्यक वाटतात किंवा विनाकारण त्या घरामध्ये पडलेल्या आहेत असं वाटतात, ज्यामध्ये कुलूप असतात, जे खराब झालेले असतात किंवा ज्याचा आपण वापरही करत नाही किंवा ज्याची चाबी हरवलेली असते, असे कुलूप देखील घरामध्ये ठेवणं चुकीचं आहे. ते देखील कुलूप तुम्हाला दिवाळीपूर्वीच घराबाहेर फेकून द्यायचे आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू जी आपल्याला दिवाळीपूर्वी घराबाहेर फेकायची आहे, ती म्हणजे आपल्या घरातील पायपुसणी. पायपुसणी जी आहे, ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासोबतच घरातील प्रत्येक रूममध्ये आपण टाकलेली असते आणि मुख्य प्रवेशद्वारासमोरची पायपुसणी तर ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण ती चांगल्या रंगाची असावी, सुस्थितीमध्ये असावी आणि घरातील इतर पायपुसण्या देखील स्वच्छ असाव्यात आणि त्या देखील सुस्थितीमध्ये असाव्यात. त्या जर फाटलेल्या असतील, तर त्या देखील तुम्हाला ताबडतोब बदलायच्या आहेत. आणि शिवाय आपल्या सर्वांनाच एक सवय असते, की आपले जे कपडे असतात, जे आपण वापरत नाही, ते साठवून ठेवायचे किंवा जुने खराब झालेले पडदे असतील, बेडशीट्स असतील, ते देखील आपण साठवून ठेवत असतो. पण ह्या गोष्टी देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जाच निर्माण करतात. मग आता हे कपडे आपण फेकून द्यायचे का? तर नाही, ते तुम्ही गरजू लोकांना दान करू शकता. पण दान करत असताना असेच दान करायचे का? तर नाही. ते मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित असतील तरच दान करायचे आहेत. फाटलेले कपडे असतील तर ते आपणच घालत नाही, तर इतरांना का दान करावेत? पण कपडे दान करत असताना ते स्वच्छ धुवूनच दान करावेत, कारण आपल्या कपड्यांमध्ये आपला ऑरा असतो. म्हणूनच तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. शिवाय आपल्या घरामध्ये असलेले जुने पडदे, जुन्या खराब झालेल्या वस्तू, ज्यामध्ये फाटलेल्या उशा असतील किंवा तुमच्या बेडशीट्स फाटलेल्या असतील, त्या देखील तुम्हाला ताबडतोब घराबाहेर फेकायच्या आहेत. मुलांचे तुटलेले, फुटलेले खेळणे, घरामध्ये जमा झालेली रद्दी यासारख्या गोष्टी देखील अडगळ निर्माण करतात आणि देवी लक्ष्मी अशा घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यानंतर अतिशय महत्त्वाची वस्तू, पण त्याकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो किंवा त्या आपल्या लक्षात राहत नाही. तर त्या गोष्टी देखील अत्यंत नकारात्मकता घरामध्ये पसरवतात आणि काही वस्तू तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच ठेवलेल्या असतात. त्यामुळे त्या तुम्हाला ताबडतोब काढून फेकायच्या आहेत. त्या म्हणजे तुटलेल्या, फुटलेल्या चप्पल असतील किंवा तुमच्या मुलांचे शूज असतील, जे खूप खराब झालेले आहेत. पण काही गोष्टींमध्ये आपलं मन अडकलेलं असतं. मग मुलांचे छोटे-छोटे शूज असतील, तर आपल्याला असं वाटतं की ते लहानपणीचे आहेत. म्हणून ते आपण सांभाळून ठेवतो. पण ही देखील अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तर अशा वस्तू तुम्ही ताबडतोब काढून फेकायच्या आहेत आणि अडगळ घरामध्ये कुठलीच ठेवायची नाही. तुटलेल्या चप्पल असतील किंवा खराब झालेले शूज असतील, तर ते तुम्ही धुवून स्वच्छ वापरू शकता. पण तुटलेल्या चप्पल असतील, तर त्या नीट करून आणल्या, तर त्या तुम्ही परत वापरू शकता, हरकत नाही. तर या काही वस्तू आहेत, ज्या तुम्हाला दिवाळीपूर्वीच घराबाहेर काढून फेकायच्या आहेत. ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल, देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर निवास करेल. तर चला, येणारी दिवाळी तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराट घेऊन येऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.